बिग बॉसच्या प्रेक्षकांच्या भेटीला येऊन 2 वर्ष निघून गेली। त्यानंतर बिग बॉस मराठी 5च्या सीझनची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते। आता 28 जुलै 2024 पासून बिग बॉस मराठी 5वा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे। या सीझनमध्ये अनेक बदल पाहायला मिळत आहे। या सीझनचा ग्रँड प्रीमियर नुकताच पार पडला। या सीझनमध्ये कार्यक्रमाचा सूत्रसंचालक बदलण्यात आला। यापूर्वी 4 सीझन महेश मांजरेकर कार्यक्रमाचा सूत्रसंचालन होस्ट करत होते। त्यांनी या कार्यक्रमाला निरोप घेतला आणि त्यांची जागा आता रितेश देशमुख यांनी त्यांची जागा सांभाळलेली आहे। तर मात्र या सीझनचे रितेश देशमुखने किती मानधन घेतले हे तुम्हाला ठाऊक आहे का? बिग बॉस मराठी 5 रोज रात्री 9 वाजता कलर्स मराठी वाहिनीवर प्रक्षेपित होते। यावेळी बिग बॉसच्या घरात अनेक क्षेत्रातील व्यक्ती या कार्यक्रमात आले आहेत। कीर्तनकारापासून ते कंटेंट क्रिएशन पर्यंत सगळे व्यक्ती बिग बॉसच्या घरात उतरलेले आहेत। घरातील टास्क पाहण्यात चाहते आता उत्सुक आहेत। अशात रितेश देशमुख आता कसं सूत्रसंचालन करत आहे आता सगळ्यांचं लक्ष लागलेले आहे। अशातच आता त्यांच्या मानधनाविषयी आता सगळीकडे चर्चा सुरू होत आहे। प्रत्येक एपिसोडसाठी मानधन। फिल्मी बीटने दिलेल्या माहितीनुसार बिग बॉस 4चे होस्ट महेश मांजरेकर सूत्रसंचालनासाठी प्रति एपिसोड 25 लाख रुपये घेत होते। आता हा शो 2 वर्षांनी पुन्हा एकदा सुरू झाला आहे। आता रितेश देशमुख प्रत्येक एपिसोडसाठी 25 लाखाहून जास्त म्हणजेच 30 ते 40 लाख रुपये मानधन घेत असल्याचे बोलले जात आहे। म्हणजेच त्यांचे एकूण मानधन 2 ते 2.5 कोटी एवढं आहे। पाहायला गेलं तर रितेश देशमुख एका चित्रपटासाठी 7 ते 8 कोटी मानधन घेतो। या सीझनमध्ये अभिजित सावंत, निक्की तांबोळी, अरबाज पटेल, वैभव चव्हाण, आर्या जाधव, वर्षा उसगावकर हे कलाकार आहेत आणि अनेक स्पर्धक पाहायला मिळत आहेत। तर यातील कोणता स्पर्धक तुम्हाला आवडतो कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।